नातं भक्तांचा कैवारी पुराणी हे थोरी ऐकैली। एकोणी कीर्ती आलो तुझपाशी निवारी दुखासी केशी राजा। संत नामदेवांच्या या ओळीचा अर्थ अत्यंत सोपा आणि भावपूर्ण आहे। या ओळीमध्ये नामदेव महाराज विठ्ठलाला आर्ततेने साकडे घालत आहेत। पुढे संत नामदेव महाराज म्हणतात की देवा तू अनाथांचा वाली आहेस, भक्तांचा रक्षण करणारा कैवारी आहेस। ही तुझी थोरवी मी पुराणामध्ये ऐकली आहे। हे विठ्ठला, तुझ्या याच कीर्तीबद्दल ऐकून मी तुझ्या चरणी आलो आहे। माझी दुःख दूर कर आणि माझे रक्षण कर, असे नामदेव महाराज विठ्ठलाला म्हणतात। थोडक्यात सांगायचं तर संत नामदेव महाराज देवांच्या महिमांनी भारावून जाऊन आपल्या दुःखाचे निवारण करण्यासाठी देवाकडे शरण जात आहे। नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्राच्या भूमीत असा एक संत होऊन गेला ज्यांनी भक्तीला केवळ मंदिरापुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण समाजाच्या हृदयात नेले। अशा एका प्रश्नाने सुरुवात होते ती संत नामदेव महाराजांच्या अद्भुत प्रवासाची कहाणी। संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतांपैकी एक मानले जातात। त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 रोजी झाला आणि लहानपणापासूनच त्यांची विठ्ठल भक्ती इतकी प्रखर होती की त्यांच्या संपूर्ण जीवनाची श्वास बनली। पुढे 1291 साली त्यांची संत ज्ञानेश्वरांशी भेट झाली आणि तेव्हाच त्यांच्या भक्तीला नवे आध्यात्मिक वळण मिळाले। भक्तीला मार्गदर्शनाची गरज असते ही जाणीव त्यांना प्रथमच झाली। त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला। नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील पहिले कीर्तनकार मानले जातात। त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजात समता, भक्ती आणि आत्मजागृतीचा संदेश दिला। त्यांच्या अभंगांची परंपरा अत्यंत विशाल आहे। त्यांच्या अभंगांमध्ये आत्मचरित्र, ज्ञानेश्वरांवरील भाव आणि परमार्थिक आत्मनिवेदन यांचा सुंदर संगम दिसतो। नामदेवांनी फक्त मराठीतच नाही तर हिंदी भाषेतही अभंग रचले, ज्यातील अनेक रचना ग्रंथ साहिबामध्ये नामदेवजी की मुखबाणी म्हणून समाविष्ट आहेत। नामदेवांच्या शिकवणीचा सार एकच होता की खरी भक्ती हीच मोक्षाचा मार्ग आहे, त्यामुळे हरिभक्ती आताच करा। शेवटी 3 जुलै 1350 रोजी पंढरपूर येथे त्यांनी विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराबाहेर सजीवन समाधी घेतली आणि आजही पंढरपूरच्या त्या पवित्र पायरीवर लाखो वारकरी नतमस्तक होतात, कारण संत नामदेव महाराजांनी दिलेला भक्तीचा संदेश काळाच्या पलीकडे जाऊन अमर झाला आहे। त्यांनी शिकवलेली समता, श्रद्धा आणि विठ्ठल भक्ती आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयात जिवंत आहे। म्हणूनच संत नामदेव महाराज हे केवळ एक संत नव्हते तर ते भक्तीचा अखंड प्रज्वलित दिवा होते।